तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ओ माँ, नमस्कार. न मातुः परम दैवतम, आईसारखं श्रेष्ठ दैवत नाही. आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन अर्थातच आई. आईचं गुणगान आजच्या या यूट्यूब व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून मी आपणा सर्वांपर्यंत पंडित डॉक्टर प्रसाद शास्त्री कुलकर्णी पोहोचवणार आहे. या व्हिडिओचं वैशिष्ट्य असं आहे की यात माझ्या आईचे तर प्रतिमा आहेतच, पण मातृदिनाच्या निमित्तानं ज्या ज्या माझ्या काही विद्यार्थ्यांनी, मित्रांनी, स्नेही आणि काही परिचितांनी आपापल्या आईंचे फोटो व्हॉट्सअप किंवा समाज माध्यमांवर डीपी म्हणून ठेवलेले होते, तेही फोटो या व्हिडिओत आपल्याला निश्चित बघायला मिळतील. त्या सर्वच मातांच्या चरणी विनम्र अभिवादन. भगवान श्रीराम श्रीलंका जिंकल्यावर लक्ष्मण येथे राहण्याची विनंती करतात, तेव्हा प्रभू श्रीराम एक श्लोक उच्चारतात, नमे लक्ष्मण रोचते सुवर्णमयी लंका जननी जन्मभूमिश्च स्वर्गातपि गरीयसी. अर्थात ते लक्ष्मणा, मला सोन्याची लंका आवडत नाही. आपली आई माता कौसल्य आणि आपली मातृभूमी अयोध्या स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. इतकं आईचं महत्व आहे. श्रीकाराच्या आधी शिखरे अ आई असं एक मराठी गीत प्रसिद्ध आहे, ज्यात आईची थोरवी आहे. आई म्हणजे काय असते? घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आई असते लंगड्याचा पाय, वासराची गाय, लेकराची माय आणि दुधावरची साय. खरंच आईचं वेगळेपण अनेकांनी प्रकट केलंय. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, असं वचनही प्रसिद्ध आहे. हे वचनही आपणाला आईची थोरवी सांगतं. असं म्हणतात, आपल्या शरीराची चामडी काढून आईला त्याची चप्पल शिवून दिली तरी आईचे ऋण कधीच फेडता येणार नाही. म्हणूनच वेदांमध्ये मातृदेवो भव असं म्हटलंय. कुपुत्रो भवती तथापि कुमाता कदापि न भवती. अर्थात वेगळ्या विचारांचा मुलगा जन्माला येईल, पण चुकीच्या विचारांची आई कधीच जन्माला येणार नाही. पुराणकार आणि शास्त्रकार मोठ्या शपथपूर्वक कथन करतात, ते देखील सत्य आहे. आईच्या चरणी नतमस्तक होऊया, जिने आपल्याला हे जग दाखवलं आणि तिच्या पवित्र कुशीत आपण स्थिरावलं. तथा तिने आपल्याला दुग्धप्राशन करवलं, आपल्यासाठी अनेक रात्री जागून काढल्या. आपल्याला चालता यावं करता हळूहळू हात धरून ती आपल्यासाठी चालत होती. संस्कारांचं विद्यापीठ अर्थातच आपली माता. जगात 5 माता आहेत. एक आपली स्वमाता, गोमाता, भारत माता, गीता माता, गंगा माता. या 5ही माता पवित्र आणि प्रातस्मरणीय आहे. आपलं शिक्षण, लालन पालन केवळ एक आदर्श माताच करू शकते. तिच्या अथक प्रयत्न, परिश्रम आणि जीवनाला आपण या माध्यमातून वंदन करूया, मातेचं गुणगान गाऊया. श्रावण बाळानं आपल्या आईची सेवा केली. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. पंतप्रधान मोदी हे देखील आपल्या आईची सेवा करतात. माता भूमि ही पुत्रोहम पृथिव्या, अर्थ इज माय मदर एंड आई एम हर चाइल्ड. ये धरती हमारी माता है और हम इसके पुत्र हैं. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हरि, तुम्ही कर्म, त्वम ही प्राणा शरीरे वंदे मातरम. धन्य अस्मि भारतवेन, आई एम ब्लेस्ड टू बी अ भारतीय. भाग्य है मेरा कि मैं एक भारतीय हूँ. दशपुत्र समा कन्या दशपुत्रान् प्रवर्धयन् यत् फलं लभते मर्त्य तत् लभ्यम कन्यका एकया. एक बेटी 10 बेटों के बराबर है. जो भी फल, गुण, अच्छे परिणाम एक व्यक्ति को 10 पुत्रों को पालन करने से प्राप्त होते हैं, वही एक अकेली बेटी को जन्म देने से प्राप्त होते हैं. आपदाम आपन्नितान् हितोप्यायाति हेतुनाम मातृजंग्या ही वत्सस्य स्तंभी भवति बंधने. जब विपत्तियां आने को होती है तो हितकारी भी उनमें कारण बन जाता है.
बछड़े को बांधने में माँ की जांग भी खंबे का काम करती है। सर्व तीर्थमयी माता सर्वदेवमय पिता मातरम पितरम तस्मात सर्व यत्नेन पूजय। पद्म पुराणात सृष्टि खंडातील हा श्लोक माता सभी तीर्थों से युक्त होती है, अर्थात माता में सारे तीर्थ समाये हैं। पिता सभी देवताओं का रूप है, इसलिए माता पिता हर तरह से पूजनीय। माता शत्रु पिता वैरी ये न बालो न पाठिता न शोभते सभा मध्य हंस मध्य बको यथा। जो माता पिता अपने बच्चों को नहीं पढ़ाते वे शत्रु के समान है। बुद्धिमानों की सभा में अनपढ़ व्यक्ति कभी सम्मान नहीं पाता, वहां वह हंसों के बीच बगुले के समान होता है। न मातुः परम दैवतम, देयर इज नो गॉड बेटर देन मदर। माँ से बढ़कर कोई देव नाही है। फमू शिंदे नावाचे एक मराठीतील फार प्रसिद्ध कवी, ते आईचं वर्णन करताना आई एक गाव असतं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं। सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही। जत्रा पांगते पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात। आई मनामनात तशीच जाते ठेवून काही, जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काय। आई असतो एक धागा, वातीला उजेड लावणारी समईतली जागा। घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान। पिकं येतात जातात, माती मात्र व्याकुळच, तिची कधीच भागत नाही तहान। दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण। याहून का निराळी असते आई, ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई। आई खरंच काय असते, लेकराची माया असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते। आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही पुरतही नाही। आईचं मन नाही रे कळणार बाळा, आईचं हृदय तुला आनंदात लहानाचा होतो मोठा हो हेच मागणं दे। आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संत वाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंड पाणी। अनेक चेहरे बदलताना पाहिजे, आईला मात्र प्रत्येक वेळी प्रेम करतानाच पाहिजे। नात्याची दोरी नाजूक असते, डोळ्यातील भावही हृदयाची भाषा असते। जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती आणि प्रेमाचा अर्थ तेव्हा एक बोट आईकडे तर दुसरं बोट बापाकडे असते। आई माझ्या आयुष्यातली सुरुवात या दोन शब्दांपासून झाली। त्यावेळेस या दोन शब्दांचा अर्थ समजत नव्हता आणि आता अर्थ काढायला शब्दही कमी पडतात। जे शब्द तिनेच मला शिकवले, तिच्याच डोळ्यातून पहिल्यांदा मी या जगाकडे पाहिले। त्या प्रेमळ नजरेनं आजही तसंच पाहण्याचा प्रयत्न करतो। तिने मला प्रेम करायला शिकवलं, जगावर माणसांवर प्रेमाची भाषा शिकवली, जी कुठल्या शाळेत शिकवली जात नाही। अशी माझी आई, अर्थातच आपला पहिला गुण। आई या शब्दात फक्त दोनच अक्षर आहे, पण या शब्दात नभा इतकं सामर्थ्य आहे। आईच्या ममतेपुढे साऱ्या जगाचं प्रेम फिकं पडतं। सर्व दैवतात आई हे दैवत थोर आहे। आईची महती सांगायला आपले शब्द भांडारही कमी आहे। कुठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई, विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान अर्थातच आहे। आई एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते। बाबा एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो। आई तुझ्या पायाशी असं सर्व काही, तू मोठी आहे माझ्यासाठी देवाऊ नाही। तुझ्यामुळेच येतं घराला घरपण, तुझ्या विचारांनी निर्मळ होतं मन। तू आजही इतकी माझी चिंता का करते? उत्तर मिळालं मला शेवटी, आई आईच असते, तिच्यासारखं दुसरी व्यक्ती जगात कोणीच नसते। देवाकडे तुमच्यासाठी काही चांगलं मागत असतो। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार। आय लव्ह यू आई। खरंच आईचं वर्णन अनेकांनी केलेलं आहे। आपणही आपल्या आईविषयी कृतज्ञता भाव जोपासूया, आईचं महत्त्व जाणून घेऊया। आई ही सर्वश्रेष्ठ आहे। या पृथ्वीवरचा हा एक प्रकारचा दिसणारा जिवंत परमेश्वर आहे। विश्वात एक आई, आईत विश्व सारे, आई चराचरिया, आईत चंद्रतारे। मूर्तीत माऊलीच्या भगवंत हा दिसावा, शतजन्मे ही मिळावी पूजा तुझी कराया। आई अमोल माया, आई अमोल छाया, असं वर्णन साक्षात कवींनी केलेलं आहे। गणराय देखील आपली माता पार्वती आणि भगवान शंकर यांना परिक्रमा करतात, म्हणूनच त्यांना जगामध्ये सर्वात प्रथम स्थान पूजेच्या वेळेला प्राप्त झालेलं आहे। नारायण सुर्वे एका कवितेत म्हणतात,
हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या, होतो जवा ताना, दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवे मले पिठामंदी दिसती माझी माय. कन्या काट्या येचा याला माय जाय राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय, तव मले काट्यामंदी दिसती माझी माय. बाप माझा रोज लावी मायच्या मागत ढुमणं, बाद झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम. शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय, तव मले मास्तर मंदी दिसती माझी माय. दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप, थर थर कापे आन लागे तिले धाप. कसा याच्या दावणीला बांधली जशी गाय, तवा मले गाई मंदी दिसती माझी माय. बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी, सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी. भरल्या डोळ्यात कवा पाहिन दुधावरची साय, तवा मले साई मंदी दिसती माझी माय. म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी, पुन्हा एकदा जलम घ्यावा माये तुझ्या पोटी. तुझ्या चरणी ठेवून माया धरावं तुझं पाय, तवा मले पायामंदी दिसती माझी माय. आपण आईच्या कृतार्थ उपकारांना कधीही विसरता कामा नये, कारण आईसारखं श्रेष्ठ दैवत या जगामध्ये नाही. नास्ति मात्र समाच्छाया, नास्ति मात्र समागतिही, नास्ति मात्र समत्राणम, नास्ति मात्र समप्रिया. माता के समान कोई छाया नहीं है, माता के समान कोई सहारा नहीं है, माता के समान कोई रक्षक नहीं है, और माता के समान इस दुनिया में प्रिय कोई भी नहीं है. म्हणून आपण तिच्यामुळे लाखो लोकांना मायेची सावली मिळाली आहे, अशी आपली आई. आई हाक सौख्याची, आई थाप मायेची, आई सात जन्माची, आई ओळख ही परमेश्वराची. नास्ति मात्र समाच्छाया हे जे वर्णन केलेलं आहे ते खरोखरच अविस्मरणीय आणि योग्य असंच आहे. आज मी माझ्या आईविषयी आपल्या सर्वांशी हितगुज साधणार आहे. माझ्या आईचं संपूर्ण नाव आहे सौ शोभा शरद कुलकर्णी, पूर्वाश्रमीच्या ह्या देशपांडे. त्रिपुरारी पौर्णिमेला 1953 साली नाशिक जिल्ह्यातील मनमाड या ठिकाणी आईचा जन्म झाला. आईचं संपूर्ण शिक्षण मनमाड या ठिकाणीच पूर्ण झालं. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. माझ्या आईचे वडील अर्थात आमचे आजोबा दिवंगत विश्वनाथ देशपांडे यांना 3 मुलगे 4 मुली असा मोठा परिवार होता. त्यापैकी पहिली मुलगी अर्थात मोठी आमच्या मातोश्री सौभाग्यशालिनी शोभा शरद कुलकर्णी. आमच्या मावशी अर्थातच सौ लता मोहोळे, सौ ज्योती कुलकर्णी, श्रीमती भारती पाठक आणि आमचे मामा म्हणजे आमच्या आईचे बंधू, ज्यांनी अनेक हालापेष्टा सहन केल्या. आपल्या 3ही बहिणींची शिक्षण, विवाह, आपल्या बंधूंचं शिक्षण, विवाह अशा जबाबदाऱ्या ज्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या असे श्रीयुत पद्माकर विश्वनाथ देशपांडे, सेवानिवृत्त लिपिक, छत्री हायस्कूल मनमाड. आमचे दुसरे मामा, आमच्या आईचे छोटे बंधू श्रीयुत अतुल देशपांडे सर, जे देखील छत्री हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 1972 साली आमच्या मातोश्रींचा मनमाडच्या छत्री हायस्कूलमध्ये शुभविवाह संपन्न झाला. विवाहाच्या 4 महिन्यातच वडिलांचं अचानक जाणं आणि त्यानंतर काही काळानंतर आमच्या आईंच्या आई, ज्यांना काकू या नावानं संबोधलं जायचं, त्याही निवर्तल्या. पद्माकर देशपांडे यांनी सर्व उर्वरित भगिनींचं शिक्षण आणि आपल्या भावाचं शिक्षण, शुभविवाह या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. खरं तर आई हा एक परवलीचा शब्द आपल्या हृदयात आपण साठवावा असा. आईने आम्हाला खूप चांगले संस्कार दिले. आमच्या आयुष्यामध्ये कधीही काही कमी पडू दिलं नाही. आम्ही 4 भावंड. मोठी बहीण दिवंगत अनुराधा सुनील पाठक, जी विवाहानंतर पहिल्या बाळंतपणातच निवर्तली. हे दुःख आईला असह्य झालं. दरम्यानच्या काळात
1987 साली वडिलांची मुंबईच्या KEM या हॉस्पिटलमध्ये हृदयावर शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी आईनं धीर सोडला नाही. वडिलांची खूप काळजी घेतली. त्यामुळेच आजही पिताश्री वयाच्या 75रीतही निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहे. पैसा जपून वापरावा, सत्कारणी लावावा, हे बाळकडू आईकडून आम्ही शिकलो. बाबांच्या शाळेतील नोकरीमुळे आईनं गणपती मंदिर आणि श्री हनुमान मंदिर या सेवेमध्ये खूप मदत केली. श्री गजानन महाराज यांच्यावर तिची अपार श्रद्धा. दररोज एक अध्याय वाचल्याशिवाय ती पाणी चहा घेतच नाही. प्राणायाम, योगासनं हे दररोज तिचे नित्याचेच कर्म. ती स्वतःला निरोगी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. बऱ्याचदा तिला काही त्रास झाला तर ते मात्र ती सांगत नाही. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको ही तिची भावना आहे. आमचे मोठे बंधू आदरणीय श्री प्रवीण शरद कुलकर्णी, आमच्या वहिनी बागेश्री प्रवीण कुलकर्णी, पुतण्या उन्मेष, पुतणी सुमेधा, बहीण सौभाग्यशालिनी वैशाली वैभवराव कुलकर्णी, आमचे मेहुणे आदरणीय श्रीयुत वैभवराव विजयराव कुलकर्णी, तसेच आमचे भाचे चिरंजीव वरद, चिरंजीव वेद, तथा मी स्वतः प्रसाद शरद कुलकर्णी, माझी धर्मपत्नी सौभाग्यशालिनी गीतांजली प्रसाद कुलकर्णी, माझे मुलगे चिरंजीव अनंत, चिरंजीव श्रीश यांच्यावर आमच्या आईचं अपार प्रेम. संकट काळात मदत करावी हा तिचा गुण अनुकरणीयच आहे. स्वयंपाक अतिशय परिपूर्ण आणि जणू त्या अन्नपूर्णा असल्याप्रमाणेच करतात. देवाला नैवेद्य, गाईला पहिली पोळी हा तर तिचा नित्याचाच दिनक्रम. पहाटे लवकर उठणं, घरामध्ये मदत करणं, सुनांना संस्कारित करणं, नातवांना संस्कारित करणं, आम्हा भावंडांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं, हे तर आईचं अतिशय संस्कारांचं एक बीजच आहे. त्यामुळेच घरातील सर्व कुळधर्म कुळाचार नियमित श्रद्धेनं, परंपरेनं आणि तन्मयतेनं ती करते आणि आमच्याकडून करून घेते. आमच्या आईंच्या अनेक मैत्रिणी आहेत. त्यापैकी शोभा तक्ते, आदरणीय नीता भाभी, आदरणीय उषाताई, या मैत्रिणींची ती मनमोकळ्या गप्पा मारते. आजही सायंकाळी श्री हनुमान मंदिरात पाठ करते. संकष्टी चतुर्थीला बाबाबरोबर गणपतीच्या मंदिरात जाऊन अथर्व शीर्ष म्हणते. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारावर तिची नितांत श्रद्धा. त्यामुळे तिचे अनेक स्तोत्रपाठ आहेत. भक्तिगीतं, अभंग ती सतत गुणगुणते. चारधाम यात्रा, अष्टविनायक, ज्योतिर्लिंग, कुलदेवीचं दर्शन या सर्व यात्रा तिने सहजच पूर्ण केल्या. परमपूज्य चक्रांकित महाराजांना तिने गुरु केलं. त्यांच्याबरोबर श्री दत्तांची विविध तीर्थक्षेत्र दर्शन, पूजन, तीर्थयात्रा आमच्या आईंनी यशस्वी केल्या. माझ्या साहित्यिक, वाङ्मयीन, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील एकमेव गुरु आमची आई. तिच्या आशीर्वादानं मी आज प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे उभा आहे. चिकुनगुनिया, कोरोनासारख्या व्याधींनाही तिने सहज हसत हसत हरवलं. अशा आमच्या आईला शतायुषी, सुखी, संपन्न, निरोगी जीवनाचे सुखद क्षण बघण्याचं सद्भाग्य हनुमंतानं द्यावं हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना. आई खूप जग, आनंदी रहा. न मातुः परमदैवतम. नमस्कार. आई सारखे दैवत सारा जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, मुलानं शिकणे आई, हो शिकणे आई. आई सारखे दैवत सारा जगतावर नाही, म्हणून स्वीकाराच्या नंतर शिकणे